विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष मराठी सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी साहित्य विचार या पुस्तिकेतील प्रकरण 2 साहित्याचे प्रयोजन हा घटक पाहत आहोत. यामध्ये आपण भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची जी प्रयोजने आहेत या संदर्भातील विचार या पूर्वीच्या काही तासिकेमधून केलेला आहे. भारतीय संस्कृत अभ्यासक मम्मट यांनी साहित्याची जी प्रयोजने सांगितलेली आहेत त्या प्रयोजनाला किंवा प्रयोजन विचाराला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. यामध्ये मम्मट यांनी आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये साहित्याची एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहेत. या प्रयोजनांचा आपण वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजन विचार समजून घेत आहोत. यातील काही प्रयोजने हे लेखकनिष्ठ आहेत, काही वाचकनिष्ठ आहेत, तर काही प्रयोजने हे लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ अशी असलेली दिसून येतात. या प्रयोजन विचाराच्या संदर्भामध्ये आपण साधक बाधक अशी चर्चा करत आहोत. परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला मम्मट यांच्या प्रयोजनांचा विचार स्पष्ट करा किंवा मम्मट यांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने विशद करा असा प्रश्न विचारल्यानंतर आपणास मम्मटांनी एकूण जी 6 प्रयोजने सांगितलेली आहेत त्या 6 प्रयोजनांचा विचार हा साधक बाधक दोन्हीही पद्धतीने करणे अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण मम्मट यांनी सांगितलेली जी साहित्याची प्रयोजने आहेत त्यापैकी यश आणि कीर्ती या प्रयोजनाचा विचार आपण केलेला आहे. आणि त्यानंतर आपण मम्मट यांनी सांगितलेलं साहित्याचं जे दुसरं प्रयोजन आहे ते म्हणजे अर्थप्राप्ती. या प्रयोजनाच्या संदर्भामध्येही थोडक्यात माहिती अभ्यासलेली आहे. साधक बाधक अशी चर्चा आपण केलेली आहे. मम्मट यांनी सांगितलेल्या एकूण 6 प्रयोजनापैकी आपण 2 प्रयोजने पाहिलेली आहेत. मम्मट यांनी सांगितलेलं साहित्याचं जे तिसरं प्रयोजन आहे ते म्हणजे व्यवहार ज्ञान हे होय. मम्मट यांनी जी कारिका सांगितलेली आहे काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये त्यामध्ये व्यवहार ज्ञान याला संस्कृतमध्ये व्यवहार विदे असं म्हटलेलं आहे आणि मराठी भाषेतून त्याला व्यवहार ज्ञान असं सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मम्मट यांनी जे सांगितलेलं साहित्याचं तिसरं प्रयोजन आहे व्यवहार ज्ञान या प्रयोजनाच्या संदर्भात लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून हा प्रयोजन विचार आपण समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आजच्या काळामध्ये मम्मट यांनी सांगितलेलं हे साहित्याचं प्रयोजन कितपत उपयुक्त ठरू शकतं याचीही चर्चा आपण करणार आहोत. साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने माहिती वर्णन केलेली आहे त्या अनुषंगाने हे साहित्याचं तिसरं प्रयोजन आपण समजून घेणार आहोत. मम्मट यांनी सांगितलेल्या प्रयोजनापैकी व्यवहार ज्ञान हे एक महत्त्वपूर्ण प्रयोजन आहे. साहित्य वाचनाने वाचकाला व्यवहार ज्ञान मिळते असे मम्मट मर्यादित अर्थानेच म्हणतो आहे. तर हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन अतिशय महत्त्वपूर्ण असून
एखादी साहित्यकृती वाचन केल्यामुळे किंवा साहित्यकृतीचं वाचन केल्यामुळे वाचकाला व्यवहार ज्ञान मिळते असं मम्मट यांनी म्हटलेलं आहे. पण हे मर्यादित अर्थानेच आहे. कारण या ठिकाणी व्यवहार ज्ञान हा शब्द किंवा मम्मट यांना अभिप्रेत असणारा व्यवहार ज्ञान हा राजदरबारातील व्यवहार अशा प्रकारचा अभिप्रेत आहे. म्हणून साहित्य वाचनाने वाचकाला व्यवहार ज्ञान मिळते हे मम्मट यांनी मर्यादित अर्थाने म्हटलेलं आहे. आणि व्यवहार ज्ञान याचा अर्थ त्यांना राजदरबारातील व्यवहार असा अभिप्रेत आहे असे वाटते. कारण प्राचीन काळामध्ये कलाप्रेमी राजे कलावंतांना आपल्याकडे आश्रय द्यायचे आणि अशा कलावंतांकडून निर्माण झालेल्या साहित्यकृतीमध्ये राजदरबारातील रूढी, परंपरा, नियम यांचे वर्णन केलेले असे किंवा या प्रकारचं वर्णन या राजदरबारातील कवींनी, कलावंतांनी लिहून ठेवलेलं दिसून येतं. आपण पाहिलं की अर्थप्राप्ती या प्रयोजन विचार ज्यावेळेस आपण पाहत होतो त्यावेळी अर्थप्राप्ती या प्रयोजन विचाराच्या संदर्भामध्ये असं वर्णन हे आलेलं आहे की काही कवींना, काही कलावंतांना त्या काळातील राजे हे राजाश्रय देत होते आणि त्यांना राजाश्रय मिळालेला असल्यामुळे त्याने राजा जी आज्ञा देईल किंवा राजा ज्या पद्धतीने सांगेल असेल त्या पद्धतीचं ते वर्णन करत असत, लिहून ठेवत असत. तर इथे देखील त्याच अर्थाने शब्द आलेला आहे की आपल्या राज्यकारभाराची पद्धती कशी आहे, आपल्या राज्यकारभाराचे नियम कोणते आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत, सर्वांना माहिती व्हावे. म्हणून तो राजा त्याच्या आश्रयाला असणारे जे कवी असतील, लेखक असतील, कलावंत असतील, साहित्यिक असतील, कवी असतील यांना त्या संदर्भातील माहिती लिहून ठेवण्यास सांगत असे. आणि ही माहिती संकलित झाल्यानंतर त्या काळामध्ये जे कोणी हे वाचन करत असत त्यांना त्यातील नियम, पद्धती समजत असे. म्हणून मम्मट यांनी व्यवहार ज्ञान या अर्थाने जो शब्द वापरलेला आहे तो राजदरबारातील नियम किंवा राजदरबारातील व्यवहार हे माहिती व्हावेत या अर्थाने आहे असं इथे नमूद करण्यात आलेलं आहे, नोंद करण्यात आलेली आहे. कारण प्राचीन काळामध्ये कलाप्रेमी राजे कलावंताला आपल्याकडे आश्रय द्यायचे. अशा कलावंताकडून निर्माण झालेल्या साहित्यकृतीमध्ये राजदरबारातील रूढी, परंपरा, नियम यांचे वर्णन येणे साहजिक आहे. राजदरबारामध्ये ज्यांना प्रवेश नाही, शिवाय दरबारातील शिष्टाचारांची ज्यांना कसलीही जाण नाही अशा वाचकांना संबंधित साहित्यकृतीतून राजदरबारातील व्यवहार ज्ञान मिळते. त्याचप्रमाणे रामायण, महाभारत यासारख्या महाकाव्यातून वाचकांना असेच राजदरबारातील ज्ञान मिळते. तर इथे जो भाग वर्णन केलेला आहे किंवा नोंद घेण्यात आलेली आहे ते राजदरबारातील ज्ञान, रूढी, परंपरा, नियम हे सर्वांना माहिती व्हावे त्यासाठीचं लेखन केलं जात असे. राजदरबारचा जो शिष्टाचार आहे याची माहिती सर्वांना व्हावी. कारण राजदरबारामध्ये अनेक जण प्रवेश करत असत, मग त्यावेळी त्यांना त्या राजदरबाराची पद्धतीही माहिती झाली पाहिजे. परंतु सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेला देखील काही महत्त्वपूर्ण प्रसंगी राजदरबारामध्ये जर जाण्याची वेळ आली तर पूर्वी त्यांना राजदरबाराची पद्धती वगैरे काही माहिती नसायची. त्या बाबतीतली ज्ञान व्हावं, माहिती व्हावी, सूचना मिळाव्या या अर्थाने अशा नोंदी केलेल्या जात असत आणि त्याची माहिती सर्वसामान्यपर्यंत मिळावी हा त्याचा उद्देश होता. शिवाय राजदरबारातील शिष्टाचारांची ज्यांना कसलीही जाण नाही अशा वाचकांना संबंधित साहित्यकृतीतून व्यवहार ज्ञान मिळते. आणि याच अर्थाने मम्मट यांनी जे तिसरं साहित्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे ते मर्यादित अर्थाने आहे. थोडक्यात हे प्रयोजन
काही अंशी वाचकनिष्ठ आहे, तेही मर्यादित अर्थाने. म्हणून असे जे काही ग्रंथ त्या काळामध्ये निर्माण झालेले होते, त्यातून व्यवहार ज्ञान मिळावं, राजदरबाराची पद्धती माहिती व्हावी, याच दृष्टिकोनातून त्या काळात लेखन झालेलं दिसून येत असे. म्हणून काही अंशी हे प्रयोजन वाचकनिष्ठ आहे असं आपणास म्हणता येईल. मग आधुनिक काळामध्ये अशा स्वरूपाचं लोकांना ज्ञान मिळावं, लोकांना काही गोष्टींची माहिती व्हावी, जनजागृती व्हावी, समाजाचं उद्बोधन व्हावं, त्यांना काही आपल्या साहित्यकृतीतून जर लाभ होत असेल तर तो देण्याचा प्रयत्न करावा, या दृष्टिकोनातूनही काही साहित्य निर्मिती झालेली आपणास दिसून येते. त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशी नाटके आहेत ज्यांनी समाज परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येते. त्याचाही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मग यामध्ये रामगणेश गडकरी असतील, कोल्हटकर असतील, यासारख्या नाटककारांनी जी नाट्यनिर्मिती केली होती, त्या नाट्य निर्मितीमुळे समाजामध्ये काय जागृती झाली, समाजामध्ये काय उद्बोधन झालं, याचाही विचार आपणास करावाचा आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. या पुढील जो भाग आहे व्यवहार ज्ञान यांच्या संदर्भामध्ये, त्याची माहिती आपण पुढील तासिकेमधून अभ्यासणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.